नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण खरपूस अशी चटणी बनवणार आहोत. खूप छान अशी चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता. अतिशय छान लागते आणि चविष्टसुद्धा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. 1 वाटी बारीक कट करून घेतली आहे मेथीची भाजी. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. भाजून शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. 1 कांदा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे. थोडासा लसूणसुद्धा घेतलेला आहे. 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चला तर आता मिरच्या भाजून घेऊ. इथे मी लोखंडी तवा गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेला होता. त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या अर्धवट भाजल्या की यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अर्धवट आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलामध्ये छान अशी आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मिरची भाजलेली आहे. आता त्यामध्ये लसूण टाकू. लसूणसुद्धा आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तरीसुद्धा आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपले शेंगदाणे कडक कुरकुरीत असे तयार होतील. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं शेंगदाणे, लसूण आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत. इथे मी उखळामध्ये काढून घेतलेले आहे. तर जाडसर आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. तव्यामध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे चांगले फुलले की त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा 1 मिनिटभर परतून घेऊ. छान असा आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे. कधी कधी आपल्याला भाजी खावीशी वाटत नाही. अशा वेळेस ही चटणी तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर इथे मी कांद्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा किससुद्धा टाकलेला आहे. 1 छोटी वाटी खोबऱ्याचा किस मी टाकलेला आहे. त्यानंतर खलबत्त्यामध्ये आपण शेंगदाणे, मिरची आणि लसूण कुटून घेतलेला तो टाकायचा आहे. मिरची आणि शेंगदाणे कुटताना त्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे. मीठ टाकून कुटून घेतलेलं आहे. आणि कुटताना आपल्याला जाडसरच कुटायचं आहे, जास्त बारीकसुद्धा करायचं नाही. आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकून 1 मिनिटभर ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे, मिरची आपलं जे साहित्य होतं ते छान असं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकायची आहे. मेथीची भाजी स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेतली होती. ती भाजी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि छान असं परतून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 मिनिटभर मी ही भाजी परतून घेतलेली आहे. भाजीसुद्धा आपली यामधली छान अशी शिजलेली आहे. आता ही चटणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पाहू शकता छान अशी आपली ही चटणी दिसत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये आणि चटणी नक्की करून पहा.